मित्रांनो, आपण बघतोय की आज राष्ट्रमाता जिजाऊंचा जो जिल्हा आहे, जसं जिजाऊंनी या ठिकाणी शिवबाला जसं घडवलंय, तसंच वाटतंय या महिलांना सुद्धा, की या छोट्या छोट्या या जे जे बालक आहेत, जे मुलं आहे, मुली आहे, त्या मुलांना या ठिकाणी घडवावं आणि त्यांच्यावर संस्कार या ठिकाणी रुजवावं. शालेय जे शिक्षण आहे, ते शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचे धडे तर दिलेच जातात, पण त्याच्याही पलीकडे मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होणं हे गरजेचं आहे. त्याच माध्यमातून आपण मॅडमला या ठिकाणी विचारूया, असे काही उपक्रम शालेय रुजवल्या जात आहेत का? तर या ठिकाणी शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ही शाळा काय कार्य करते? नक्कीच. आमच्या या ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये हार्टफुलनेस मेडिटेशनचा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला अच्छा. आहे आणि दैनंदिन विद्यार्थी सर्वप्रथम परिपाठ झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट ध्यानाच्या माध्यमातून स्पिरिच्युअल प्रगती त्यांची होण्यासाठी खूप मदत होते. त्यानंतर योगासनं वगैरे सुद्धा आम्ही आयोजित करतो. आठवड्यातून 1 दिवस योगासनांसाठी दिला जातो आणि ग्रामीण भागातील असले तरी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी हे सगळे गुण आम्हाला दिसून येतात. शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, त्याचप्रमाणे स्पर्धेच्या युगात हा विद्यार्थी आत्मविश्वासपूर्वक सामोरे गेला पाहिजे, असा सुद्धा या विद्यार्थ्यांचा नक्कीच प्रयत्न असतो. मॅडम, एक प्रश्न आहे की एक सर्वसाधारण या ठिकाणी ज्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत, मुलींची या ठिकाणी संख्या या ठिकाणी या शाळेमध्ये जास्त बघायला मिळते, परंतु मुलींच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी शाळा कशी लक्ष देते? वेळोवेळी या ठिकाणी काही आरोग्य शिबिरे आयोजित केल्या जातात. ग्रामीण रुग्णालय आहे इथं पेठला, तर तिथून डॉक्टर बोलवून मुलींच्या समस्या ज्या आहेत त्या आम्ही लेडीज एकत्र येऊन आम्ही त्या विचारतो. दर महिन्याला आम्ही त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो. एखादे डॉक्टर स्पेशालिस्ट बोलवून त्यांच्या तपासण्या वगैरे करून घेतो आणि मुलींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष आम्ही देतो. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये आहे. काही दुसरे या ठिकाणी आदर्श शिक्षिका आपल्या सोबत आहेत, की काय नेमकं विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी कसं या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं जात आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी, युवक आणि युवती या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये जे डिजिटलचं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. त्याच्यावर आपण समुपदेशन संदेश काय देणार? आमच्या या शाळेमध्ये आम्ही मुलांना म्हणजे मोबाईल वगैरे बिलकुल अलाउड करत नाही आणि आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत असतो की मोबाईलचे कसे दुष्परिणाम असतात आणि मोबाईल वापरल्याने काय होते, काय नाही होत, असं आम्ही मुलांना वेळोवेळी सांगत असतो. त्याच्यामुळे मुलं हे आमचे बिलकुल मोबाईल वापरत नाही आणि कॉलेजचे सुद्धा मुलं आमचे मोबाईल नाही, त्यांना आम्ही आपण तो ऑनलाईन काही अभ्यास वगैरे तिथे देत असेल. ऑनलाईन असतो ना, त्यांचे ऑनलाईन क्लासेस असतात. ते ऑनलाईन तर तेवढ्यापुरतं आपण कालमर्यादेपुरतं या ठिकाणी वापरावा असं वाटतंय. तेवढ्या पुरताच मुलांनी वापरावा. त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल वापरून नाही मुलांनी. ओके, ठीक आहे. आपण बघतोय की ह्या अशा पद्धतीचे या ठिकाणी वातावरण या शाळेमध्ये आहे आणि खरोखर गुण्यागोविंदाने या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत. ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं या ज्ञान मंदिराला या ठिकाणी सहकार्य सुद्धा करतायत. लोकांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी दिसतोय. पण आपण या ठिकाणी जे कार्य या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी जे करतोय, ते या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी साध्य होतंय का, हे विद्यार्थ्यांच्या कलागुणातनं या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त या ज्ञानपीठाला भेट देण्याचं कारण काय आहे? हे ज्ञानपीठ या ठिकाणी कसं चालू आहे? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होतोय का? विद्यार्थ्यांवर या ठिकाणी संस्कृतीपणे जी संस्कार आहेत, ते संस्कार या ठिकाणी दिले जातात का? याच्यासाठी आपण या शाळेला भेट दिलेली आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. सर, आपलं नाव? माझे नाव सागर ज्ञानदेव शेळके, अच्छा. श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे संचालक. अच्छा, बरं, काय सांगणार आज या ठिकाणी हा ज्ञानपीठ या ठिकाणी जे चालतंय, ही छोटंसं या ठिकाणी आपलं रोपं या ठिकाणी परिवारांनी जे लावलेलं आहे, त्याचा वटवृक्ष या ठिकाणी बघायला मिळतोय, काय सांग? त्यावेळेस स्वर्गीय बाबा यांनी ग्रामीण भागातील जे गोरगरीब लोकांची परिस्थिती होती की मुलांना ते शिकू शकत नव्हते किंवा शहराच्या ठिकाणी ते पाठवू शकत नव्हते, अशा वेळेस बाबांच्या दूरदृष्टिकोन लक्षात घेऊन समोरील जे ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी बाबांनी त्यावेळेस छोटंसं श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेअंतर्गत छोटंसं 8-9-10चं रोपटं या ठिकाणी लावलं आणि त्याचं मोठं युनिट या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणजे जवळपास नर्सरीपासून तर 12वी सायन्स आणि आर्ट
मुलं हे शिक्षण घेऊ शकतात. कारण ग्रामीण भागातील मुलींना 10वी-12वी नंतर बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही. तर कारण पालकांची जेमतेम परिस्थिती राहते आणि बाहेर पाठवणं योग्य राहत नाही. त्यामुळं बाबांनी दूरदृष्टिकोन करून या ठिकाणी मुलींसाठी ग्रामीण भागातील मुलींसाठी ही शिक्षणाचं ज्ञानदान हे सुरू केलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचं ज्ञानपीठ या ठिकाणी उभं करण्याचा मानसच त्यांचा असा आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांचा विकास या ठिकाणी झाला पाहिजेत. हाच मूळ उद्दिष्ट या ठिकाणी बघायला मिळतोय. तर या ठिकाणी आज कला विज्ञान या ठिकाणी आपल्या जे कॉलेजेस आहेत ती या ठिकाणी आहेत, त्या संदर्भामध्ये काय सांगाल? या ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून विज्ञान आणि कला शाखा चालवली जाते. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत की जे शहरामध्ये जाऊन विज्ञान शाखेत शिकू शकत नाही, या ठिकाणी विज्ञान शाखा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलामुलींना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेता येतो आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये जे विज्ञान शाखेवर आधारित प्रवेश आहेत ते प्रवेश विद्यार्थी घेऊ शकतात. तसेच कला शाखा सुद्धा या ठिकाणी आहे. कला शाखेच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध क्लासेस या ठिकाणी घेतो. ते विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगल्या पदावर या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपला हा जो ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या ठिकाणी कसा या ठिकाणी स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल हाच प्रयत्न या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून दिसतोय.